श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संसार करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना बायको म्हणजे कधी कधी आपल्याला डोक्याला ताप वाटत राहतो. पण श्रोते हो, कितीही मोठं भांडण झालं तरी ती तुमची काळजी करायला कधीच विसरत नसते. तुम्ही तिला किती बोला, किती टोचून बोला, किती त्रास द्या, शेवटी तीच आपल्याला बोलत असते. तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तर तिला लगेच समजत असतं. ती तुमच्याशी बोलत नसली तरी तुम्हाला कधी जेवण देण्यास विसरत नाही. श्रोते हो, सगळ्यांना समजतं अशी नसते ती, परंतु ज्याला समजतं त्याच्यासाठी खास असते ती. काही झालं तरी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असते ती. म्हणून श्रोते हो, आपणच आपल्या बायकोची रिस्पेक्ट करायची, तिला आदर द्यायचा, तिचा सन्मान करायचा, आणि तेव्हाच आपला हा संसार सुखाचा होत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बायकोचा आनंद ना माहेरात असतो ना सासरात असतो. तिचा आनंद तिच्या नवऱ्यात असतो. नवऱ्यानं इज्जत दिली तर सगळेजण देतात, नाही तर कोणीही तिला विचारत नाही. बायको ही आकाशात उडणार की कोपऱ्यात बसून रडणार, हे नवऱ्याच्या विचार आणि वागणुकीवर अवलंबून असतं. आईच्या प्रेमाबद्दल लिहिण्यासाठी आकाशाचा कागद आणि सागराच्या पाण्याची शाई केली तरी कमी पडेल. घरातील लक्ष्मी चांगली नसेल तर पैसेवाला सुद्धा भिकारी होतो, आणि जर लक्ष्मी चांगली असेल तर भिकारी सुद्धा श्रीमंत होतो. आयुष्यात पैसे कमवायच्या नादात कुटुंबाबरोबर वेळ घालवायचं राहून जातं. संसार सुखाचा होण्यासाठी बायकोला मुठीत नाही तर मिठीत ठेवावं लागत असतं. लग्न म्हणजे विजेच्या दोन तारा बरोबर जोडल्या गेल्या तर प्रकाशच प्रकाश, आणि चुकीच्या जोडल्या गेल्या तर धमाकाच धमाका. बायकोची एक लहान चूक सुद्धा नवरा गावभर करतो. तिला सगळ्यांसमोर दोषी ठरवतो, तिचा अपमान करतो. बायको नवऱ्याची मोठी चूक सुद्धा कुणाला कळू देत नाही, का तर आपल्या नवऱ्याचा अपमान होतो म्हणून. जेव्हा बायको आपल्या खर्चासाठी नवऱ्याकडे पैसे मागते तेव्हा तिला न विचारता पैसे द्या, कारण पैसे मागणं हा बायकोचा हक्क असतो आणि पैसे देणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. जर तुम्ही पैसे दिलं तर तुमच्या बद्दलचा आदर आणि प्रेम हे आणखी वाढेल. आईनंतर अशी एकच व्यक्ती आहे जिच्या कोशी डोकं ठेवून शांत झोपल्यावर जे सुख मिळतं ते अख्ख्या जगात कुठेही मिळत नाही. आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याला शब्दाचं ज्ञान नसेल, पण तो तुमच्या भावना मात्र समजून घेणारा असावा. बाहू हा कसाही असू दे, पण तो बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो. बापाची लाईफ निघून जाते मुलाची लाईफ घडवण्यात, आणि मुलगा लिहितो, माय वाईफ इज माय लाईफ.
मूर्खासारखं प्रश्न विचारून नवऱ्याचं डोकं खाण्यात आणि पोट फुटेपर्यंत ओरडून घेण्यात जी मजा असते ती कशातच नसते. चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसा नाही तर चांगला जोडीदार असायला पाहिजे. तुमचं लग्न झालं असेल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. लोकांना सतत वाटत असतं की तुमच्या दोघात भांडणं तंट वाद व्हावेत. तुम्ही भांडा, वाद घाला, पण ते एकांतात, इतरांसमोर अजिबात नाही. पण जगासमोर नेहमी एक आदर्श कपल म्हणूनच राहा. नाहीतर हे जग तुमच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी बसलेलं आहे. बायको रडली की नवऱ्याचा आशीर्वाद कमी होता. त्यामुळं काळजी घ्या. बायको नेहमी खुश राहील. नेहमी तीच लोक आपल्या डोळ्यात पाणी आणतात ज्यांना आपण स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जीव हा लावलेला असतो. सासर कसंही असलं तरी नवरा आपल्या साईडनं भक्कम पाहिजे. मग काही फरक पडत नसतो कोणी कसंही वागलं तरी. बायकोला खर्चासाठी पैसा देणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. तुम्ही तिला सोबती म्हणून आणलेलं असतं, मोलकरीण म्हणून नाही. सारखं सारखं भांडण होऊन सुद्धा जर तुमची बायको तुम्हाला सोडून जात नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती कमकुवत आहे. याचा अर्थ असा की तिचा तुमच्यावर खूप जीव आहे. आयुष्याचा जोडीदार निवडताना त्याचा स्वभाव बघा, कारण तुम्हाला आयुष्य त्याच्या सोबत घालवायचं असतं. एक वेळेस सौंदर्य धोका देऊ शकतं, पण स्वभाव कधीच नाही. चांगलं वागून सुद्धा काही नाती तुटली गेली. नंतर एक गोष्ट समजली, फक्त पैसा कमवा, लोक नाती आपोआप टिकवतील. बंद खोलीत तर प्रत्येक नवरा आपलं प्रेम व्यक्त करत असतो, पण या दुनियेच्या गर्दीमध्ये जो आपल्या बायकोला प्रेम, आदर, मान, सन्मान देईल तोच खरा जीवन साथी असतो. ती एक स्त्री आहे, ती एक लक्ष्मी, ती एक मुलगी आहे, ती एक बायको आहे, ती एक सून आहे, ती एक बहीण आहे, ती एक आई आहे. तरी सुद्धा तिच्याच घरात ती परकी आहे.